हॅलो स्टुडंट, वेलकम टू इंटरमॅथ्स. कालचा आपला सिमिलॅरिटीचा पहिला व्हिडिओ झाला, पार्ट 1. आज आपण जो रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स आहे यावरचे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर हे जे एक्झाम्पल आहेत हे सॉल्व जरी असले तरी दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ते परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. तर सॉल्व एक्झाम्पल ऑन पेज नंबर 3. फर्स्ट एक्झाम्पल. आता ॲडजॉइनिंग फिगर आहे. या ॲडजॉइनिंग फिगरमध्ये काय दिलेलं आहे, त्याला आपण पॉईंटची व्हर्टेक्स सगळे नावं देऊ आपण. AE is perpendicular to BC. AE is perpendicular to BC हा 90. नंतर DF is perpendicular to BC. हा जो DF आहे that is perpendicular to BC, या लाईनला परपेंडिक्युलर. AE4 आहे, इथं बघा AE4 आहे आणि DF हे आहे 6. फाइंड दिस रेशो. हा रेशो काढायचा. आता नीट आपण ते ट्रायंगल ओळखले पाहिजे. आता बघा, पहिला आहे ABC आणि दुसरा आहे DBC. काय दिसतं? दोन्हीही जे ट्रायंगल आहे त्याचा बेस कसा आहे? सारखा आहे, है ना. म्हणून हा रेशो लिहिताना आपल्याला द रेशो इज प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स हे माहीत आहे. आणि हाईट काय आहे? AE. बघा इथं AE बाय DF. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहे इथं ह्या पहिले रिझनिंग लिहू आपण. बेसेस आर इक्वल, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू हाईट्स. आता सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ AE अँड DF. सो हियर 4/6. ना सिम्पली सिम्पल फॉर्म त्याचा रेशोचा देऊ आपण. 2 2s are 4 and 2 3s are 6. So 2/3 is the answer. The ratio is 2:3. अशा प्रकारे पहिलं एक्झाम्पल. दुसरं बघा. आता कन्सर्निंग फिगर जी दिलेली आहे त्यामध्ये नावं दिल्यानंतर आपल्याला काय दिसतं? इन ट्रायंगल ABC पॉईंट D इज ऑन BC. BC वर आहे. सच दॅट DC इज 6. आता इथं बघा DC हा 6 आहे आणि BC हा 15 आहे. ओके. आता हा जो रेशो आहे दोन ट्रायंगलचा हा विचारलेला आहे. आता नीट ABD बघा. ABD हा छोटा आणि ABC मोठा. काय दिसतं? दोन्ही ट्रायंगलचे बेसेस वेगळे आहेत. पण इथं लक्षात ठेवा की जर बेसेस कोलिनियर असतील म्हणजे एका रेषेमध्ये असतील आणि त्यांना कॉमन व्हर्टेक्स जर असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सारख्या असतात. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं लिहू आपण. दुसरं सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, ते बघू. पॉइंट A इज अ कॉमन व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ABD. हे आपल्याला माहित आहे जे तीन ट्रायंगल आहे त्या तिन्ही ट्रायंगलची कॉमन व्हर्टेक्स आहे आणि बेसेस कोलिनियर आहे. मी आताच सांगितलं. हेन्स देअर हाईट ऑफ दिस ट्रायंगल आर इक्वल. सगळ्याच्या हाईट सारख्या राहतील. आता आपल्याला रेशो लिहिताना सगळ्या बेसेस माहीत लागतील. इथं BD आपल्याला काढावं लागेल. आता BD कसं काढू? D लाईज बिटवीन B अँड C. बिटवीननेस आहे त्याच्यामुळं BD आपल्याला डायरेक्ट मिळू शकतं. BC मधून जर DC काढलं तर आपल्याला BD मिळतं. सो ड्यू टू बिटवीननेस वी राईट BC मायनस DC. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू आणि मग आन्सर आलं नाही, म्हणजे इथं BDची व्हॅल्यू आली नाही. आता ती लिहिली. आता पहिला रेशो बघा. हे जे दोन ट्रायंगल आहे ABD आणि ABC हाईट सारख्या आहे आणि म्हणून
हेन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. आता बी डी आणि बी सी यांच्या व्हॅल्यू इथं टाकायच्या 9/15. आता दोन्ही नंबर हे 3च्या टेबलमध्ये येतात, तर आपण त्याला सिंपल फॉर्म दिला 3/5. आता दुसरा रेशो लिहिताना ए बी डी बघा, ए बी डी आणि ए डी सी पुन्हा त्यांच्या बेसेस वेगळ्या आहे, हाईट सारखी आहे. सो हाईट आर इक्वल, हेन्स एरियाज, हा जो एरिया इज प्रोपोर्शनल टू बेसेस, इथं लिहिला बेसेस. आता बी डी आणि डी सीची व्हॅल्यू इथं पुट करायची आणि त्याला सिंपल फॉर्ममध्ये लिहायचं 3/2. सो 3:2 इज द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला एक वेळा आन्सर लिहिता येईल. आता एक्झाम्पल नंबर 3, सॉरी, ट्रायंगल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हा एक पॅरलेलोग्राम आहे. P इज एनी पॉइंट ऑन BC. बघा इथं P BC वर आहे. फाइंड टू पेअर ऑफ ट्रायंगल विथ इक्वल एरियाज. 2 पेअर म्हणजे ट्रायंगल किती झाले 4. आता इक्वल एरियाज, आता इक्वल एरिया केव्हा असतो, जर बेस आणि हाईट सारखी असेल. म्हणजे आपल्याला इथं काय शोधायचं आहे की असे ट्रायंगल शोधायचे आहेत 2 की ज्यांचा बेस आणि हाईट सारखे आहेत. आता बघा ABCD इज अ पॅरलेलोग्राम. प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट साइड्स आर पॅरलल किंवा दिस इज डेफिनेशन. आता आपण पहिली पेअर शोधायचा प्रयत्न करू. ABC बघा इथं ABC आणि BDC. का घेतली आपण, बेस सारखी आहे. व्हॉट अबाउट हाईट, हाईटचं काय. आता इथं हे लक्षात घ्या की बोथ ट्रायंगल्स आर ड्रॉन इनटू पॅरलल लाईन्स. दोन्ही ट्रायंगल जे आहे पॅरलल लाईन मध्ये आहे आणि जर डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर जो दोन्हीही लाईनला राहील दॅट इज अ हाईट. आता इथं बघा, हेन्स द डिस्टन्स बिटवीन द 2 पॅरलल लाईन इज द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल. आता बघा हे झालं डिस्टन्स दोन्ही मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि त्याच्यामुळं हे जे 2 ट्रायंगल आहे यांना कॉमन बेस आहे BC आणि हाईट दोन्ही याची सारखी आहे. याचा अर्थ हे 2 ट्रायंगल जे आपण कन्सिडर केले याचा एरिया सारखा आहे कारण त्यांचा जो रेशिओ येतो तो 1 येतो आणि क्रॉस मल्टिप्लाय केला नंतर दोन्ही याचा एरिया सारखा येतो. सो देअरफॉर वी राईट डायरेक्टली दॅट दिस पेअर ही जी आपण कन्सिडर केली याचा एरिया कसा आहे, सारखा आहे. आता दुसरी शोधता येईल का पेअर. पॅरलली आपण बघा AB हा कॉमन बेस घेऊ. याच्यावरचे 2 ट्रायंगल घ्या बघा, ADB आणि ACB, बेस सारखी आहे. आता ह्या ज्या 2 पॅरलल लाईन आहे याच्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे दॅट इज अ हाईट. आणि तुम्हाला माहित आहे 2 पॅरलल लाईन मध्ये जर कितीही ट्रायंगल टाकले त्याची हाईट सारखी आहे. सो हाईट अँड बेस ऑफ दिस पेअर ऑफ ट्रायंगल इज सेम. सो देअरफॉर एरिया इज सेम. म्हणून लिहू आपण हे जे 2 ट्रायंगल आहे त्याची AB ही कॉमन बेस आहे अँड हाईट्स आर इक्वल. आता पुन्हा लिहायची जरूरत नाही कारण वर लिहिलेलं आहे आपण. आणि दिस इज अ सेकंड पेअर. अशा प्रकारे आपल्याला 2 पेअर शोधता येतील. आता लास्ट एक्झाम्पल आहे इन ॲडजॉइनिंग फिगर. एक फिगर दिलेली आहे बघा. ट्रायंगल ABC आहे आणि D इज अ पॉइंट ऑन AC. हा AC वर आहे. आता AC 16 आहे आणि DC आता D कुठं आहे तर कंप्लीट फिगर केल्यानंतर हा D आहे. तर BP इज परपेंडिक्युलर टू AC. हा जो BP आहे हा इथं 90चा आहे. देन फाइंड द फॉलोइंग रेशो. एकूण 3 रेशोज काढायचे आहेत. म्हणजे आता 2 ट्रायंगल आपण लक्षात घ्यायचं. नावामध्ये उलजू नका. फक्त जेव्हा आपण ते ट्रायंगल घेऊ तेव्हा त्याचा बेस सारखा आहे की हाईट सारखा आहे एवढं पाहायचं. आता हे जे सर्व ट्रायंगल आहेत इथं आपल्याला ही आकृती दाखवते की यांचे बेसेस हे डिफरंट आहे मात्र त्यांना सगळ्यांना कॉमन व्हर्टेक्स आहे. आणि इथं हे लक्षात ठेवा जर बेसेस हे कोलिनियर असतील आणि कॉमन व्हर्टेक्स असेल
कितीही ट्रायंगल असो त्यांची हाईट सारखी असते. म्हणजे इथं सगळे जे ट्रायंगल आहेत यांची हाईट सारखी आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी वापरता येईल. थोडंसं लिहू आपण. इन ट्रायंगल ABC पॉईंट पी अँड डी आर ऑन साइड AC हे दिलेलं आहे. हेन्स B इज अ कॉमन वर्टेक्स ऑफ दिस 4 ट्रायंगल. हे जे इथं ट्रायंगल आहे याचे कॉमन वर्टेक्स आहे B, आणि त्यांचे जे बेसेस आहेत ह्या सगळ्या बेसेस वेगवेगळ्या ट्रायंगलच्या आर कोलिनियर, आणि याचा रिझल्ट काय असतो? हेन्स हाईट ऑफ ऑल द ट्रायंगल्स आर इक्वल. आता इथं हेन्स एरियाज ऑफ दिस ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू देअर बेसेस, कारण हे आपल्याला माहित आहे. आता एक एक रेशो आपण घेऊ. त्याच्या आधी आपल्याला हे AD काढावं लागेल, आणि हे सरळ आहे की D लाईज बिटवीन A अँड C, बिटवीननेस आहे. त्याच्यामुळं AD काढताना AC मधून DC काढायचं. सो AD इज इक्वल टू 16 मायनस 9 दॅट इज 7. म्हणजे इथं हे 7 काढलं. आता पहिला रेशो लिहू आपण. आता मात्र ट्रायंगलची नावं लक्षात घ्या. ABD. ABD बेस कोणता आहे? AD हे लक्षात ठेवा. प्रपोर्शनल टू देअर बेसेस म्हणजे बेसेस लिहावं लागणार आहे. ABC. ABC बेस कोणती आहे? AC. मग आता आपण आन्सर काय लिहू? AD बाय AC. कारण काय लिहू? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स, किंवा हाईट्स आर इक्वल, देअर रेशो ऑफ एरियाज आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, करस्पॉन्डिंग बेसेस. तर इथं व्हॅल्यूज ठेवू AD आणि ACच्या. फिगरवरून बघायचं. सिम्पल फॉर्म देता येणार नाही. आता दुसरा रेशो लिहा. आता इथं बघा BDC. BDC हा छोटा आणि ABC मोठा. आता याच्या बेसेस लक्षात ठेवायच्या, कारण बेसेस लिहायचे आहेत. तर DC बाय AC इथं होईल. आता व्हॅल्यू लिहायच्या आधी कारण लिहू. दे हॅव द टू ट्रायंगल हॅव इक्वल हाईट्स, सो देअरफॉर द रेशो इज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता व्हॅल्यूज ठेवल्या 9/16 या फिगरवरून, आणि याला सिंपल फॉर्म देता नाही येणार. तिसरा रेशो लिहू. आता ABD कुठे आहे बघा? ABD बेस कोणती आहे? AD. म्हणजे AD लिहायला लागणार आहे BDC. BDC बेस कोणती आहे? DC. मग आता याचं इक्वेशन काय होईल? दॅट इज इक्वल टू AD बाय DC. कारण काय होईल? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स, किंवा वेगळ्या तऱ्हेनं तुम्ही लिहू शकता. व्हॅल्यूज ठेवल्या AD आणि DCच्या. सिंपल फॉर्म देता येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे चारही सॉल्ड एक्झाम्पल जे आपण अभ्यासले की आपल्याला 1.1 सहज सोडवता येईल. आता हे जे पूर्ण प्रॉपर्टीज आहेत त्या एक वेळा रिवाइज करायच्या आहेत. रिमेंबर म्हणजे पाठ करा. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. सिम्पली काय लक्षात ठेवायचं? A1 बाय A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता त्याची पर्टिक्युलर कंडिशन जे आहे, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट. हाईट जर इक्वल असेल H1 इज इक्वल टू H2, देन रेशो इज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसेस. हे दुसरी प्रॉपर्टी. आणि जर बेसेस इक्वल असतील तर एरियाज आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तर हे वारंवार आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला याचे सहज मार्क मिळून जातात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटू. जो पार्ट 3 राहील त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज 1.1 सोडवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण थांबू.